जय शिवराय मित्रांनो, MPSC योद्धाच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 जुलैच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडींबद्दल पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारतातील आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेचे म्हणजेच ISOचे प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले पोलीस स्टेशन कोणते आहे? पोलीस स्टेशनचं नाव आहे अर्थुकल पोलीस स्टेशन. हे केरळ राज्यात आहे. हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेचे म्हणजेच ISOचे प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे. लक्षात ठेवा, ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले पोलीस स्टेशन कोणते? तर अर्थुकल पोलीस स्टेशन. नावावरून समजून येईल की साऊथचं नाव आहे, त्याच्यावरून ऑप्शनवरून सुद्धा आपण जाऊ शकतो. केरळला लक्षात ठेवा, केरळ राज्यातील. पुढचा प्रश्न, ॲस्ट्रा हे कोणत्या प्रकारचे शस्त्रास्त्र आहे व कोणी विकसित केले आहे? ॲस्ट्रा हे स्वदेशी बनावटीचे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे, जे DRDOने विकसित केले आहे. लक्षात ठेवा, ॲस्ट्रा हे कोणी विकसित केले? DRDOने विकसित केले आहे. पुढचा प्रश्न, जुलै 2025 मध्ये भारत ग्रीस पासेक्स उत्तीर्ण सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर लक्षात ठेवा, जुलै 2025 मध्ये भारत ग्रीस पासेक्स सराव हा मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, गेंडा DNA इंडेक्स सिस्टीम रोडीस कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? गेंडा DNA इंडेक्स सिस्टीम ही पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केली आहे. लक्षात ठेवा, मंत्रालय कोणतं? पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने. गेंडा DNA इंडेक्स सिस्टीम. पुढचा प्रश्न, संचार मित्र योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे? संचार मित्र योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे? देशभरात संचार मित्र योजना दूरसंचार विभाग DOTने सुरू केली आहे. दूरसंचार विभागाने संचार मित्र योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, राज्यात 22 जुलै हा दिवस कोणता विशेष दिन म्हणून साजरा केला जातो? तर राज्यात 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून 22 जुलै हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, केरळ राज्याने सुप्त क्षयरोग संसर्ग म्हणजे LTBI शोधण्यासाठी कोणती चाचणी सुरू केली आहे? तर केरळ राज्याने CYTB त्वचा चाचणी सुरू केली आहे. प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की बाबा CYTB ही त्वचा चाचणी खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर केरळ राज्याने. कशासाठी? कोणत्या रोगासाठी? तर क्षयरोगाचा संसर्ग शोधण्यासाठी. इथं 3 लक्षात ठेवा, CYTB, केरळ आणि कोणता रोग? तर क्षयरोग. पुढचा प्रश्न, इनव्हिक्टस संशोधन कार्यक्रम कोणत्या अंतराळ संस्थेचा उपक्रम आहे? लक्षात ठेवा, इनव्हिक्टस हा युरोपियन स्पेस एजन्सी ESAचा उपक्रम आहे. इनव्हिक्टस हा युरोपियन स्पेस एजन्सीचा उपक्रम आहे. पुढचा प्रश्न, द बिल ऑफ लँडिंग बिल 2025 कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेणार आहे? तर लक्षात ठेवा, द बिल ऑफ लँडिंग बिल 2025 हा 1856च्या जुन्या इंडियन बिल ऑफ लँडिंग कायद्याची जागा घेणार आहे. लक्षात ठेवा, इयर लक्षात ठेवा, 1856. द बिल ऑफ लँडिंग बिल 2025 हे 1856च्या जुन्या इंडियन बिल ऑफ लँडिंगची जागा घेणार आहे. लँडिंग कायदा आहे त्याची जागा घेणार आहे. साल लक्षात ठेवायला लागेल, 1856. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले हॉर्नबिल संवर्धनासाठीचे सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे सुरू करण्यात आले आहे? हॉर्नबिल संवर्धनासाठीचे सेंटर ऑफ एक्सलन्स हे तमिळनाडूमध्ये सुरू